सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। राजकारणात कुणी कोणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो। राजकारणात समीकरणं कशी वेगाने बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आला। दीपक केसरकरांनी उद्घाटन सोहळ्याला आलेल्या नारायण राणेंचं स्वागत केलं। नारायण राणे आणि केसरकर वाद सर्वश्रुत आहे। युती झाल्यानंतर नारायण राणेंनी चिपी विमानतळ इमारतीच्या उद्घाटनाला येणं आणि केसरकरांनी त्यांचं स्वागत करणं ही नवीन समीकरणाची सुरुवात आहे का काय अशी चर्चा सुरू झाली। यावेळी नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलीच जुगलबंदी रंगली। वसंत सावंत जे आपल्या आमचे सर्वांचे लक्ष डोळे लागून राहिले आहेत की विमान लँड कधी होईल आणि परत टेक ऑफ कधी होईल। एवढंच का आम्हाला प्रवास कधी करता येईल एवढी व्यवस्था आपण सुरू केला। सिंधुदुर्ग जिल्हा एक पर्यटक जिल्हा म्हणून विकसित होईल। ऑफिशियल उद्घाटन झालं त्याच्यामुळे आचारसंहितेची काही भीती नाही। आपण त्या विमानातून सुद्धा एकदा साहेब थोड्या वेळासाठी का होईना येऊन गेलात तर मग लोकांना कळेल की आम्ही नुसती उद्घाटन करत नाही, आम्ही काम करून दाखवतो आणि तो संदेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना आपण द्याल याची मला खात्री आहे। नारायणराव राणे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प हा पालकमंत्री केसरकर यांनी घेतला आणि त्याला पूर्ण पाठिंबा हा मी दिलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता या संपूर्ण विकासाच्या गाड्याला हा असा मंच आहे की कोणी थांबवू शकत नाही।